नवापुरात अवतरला शिवकालीन इतिहास. किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जागविल्या 16व्या शतकाच्या स्मृती. शिवजयंतीचे औचित्य साधून नवापूर नगर परिषदेच्या वतीने शहरात भव्य गड किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने नवापुरात प्रथमच असा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आलाय. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून अक्षरशः 16व्या शतकातील इतिहासाच्या आठवणी जिवंत केल्या. टाउन हॉल परिसरात आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी माती आणि दगडांच्या सहाय्याने अतिशय तन्मयतेने शिवनेरी, रायगड आणि प्रतापगडासारखे भव्य किल्ले साकारले. विद्यार्थ्यांच्या या कलाविष्कारामुळे प्रत्येक किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जणू डोळ्यासमोर जिवंत होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या ऐतिहासिक कार्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या मुख्य सोहळ्यात स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी लोकनेते भरत गावित, लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे आणि नगरसेवक वतन अग्रवाल यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कौशल्याची प्रशंसा केली. परवा जी 19 फेब्रुवारीला शिवजयंती आपण साजरी करणार आहोत. जेव्हा वर्षातून शिवजयंती साजरी करत असतो तर 2-3 दिवस आधीच प्रत्येकाला एक आनंद होत असतो की नवीन वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम हे होत असतात आणि त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे सर्व बालगोपाळांना फार आनंद असतो. सुट्टी असतेच, पण त्या दिवशी जे कार्यक्रम साजरे केले जातात त्या कार्यक्रमात प्रत्येकजण वेगवेगळ्या कार्यक्रमात वेगवेगळे जे उपक्रम राबवले जातात त्याच्यात आपण आज भाग घेत असतो. तर आज आपल्या नवापूर नगरपालिकेचे एकदम धाडसी व्यक्तिमत्व म्हणजे सिंगम म्हणतो आपण, तसे अधिकारी आपल्या पालिकेला लाभलेत. त्यांनी मागच्या आठवड्यात एक संकल्पना मांडली आणि त्यांना आम्ही मी आणि उपनगराध्यक्ष नरूभाऊ, वतन सर आणि आमची सर्व नगरपालिकेची टीम आणि भरतभाऊ यांनी 0 मिनिटात होकार दिला. कारण आजपर्यंत बरेचसे अधिकारी आले गेले, पण कोणीच असं म्हटलं नाही की या नवापूर शहरासाठी काहीतरी एक नवीन उपक्रम, एक पायंडा करू. तर माझ्या बालमित्रांना प्रत्येकाला मी एकच विनंती करेल की प्रत्येकाने असे गड किल्ले बनवा की प्रत्येकाचा 1 नंबर आला पाहिजे. नंबर तर एकाचाच येईल, पण प्रत्येकाने अशी काही तुमच्या अंगी अशी जिद्द ठेवा की माझा किल्ला हा चांगला झाला पाहिजे आणि मला पारितोषिक मिळालं पाहिजे. आणि साहेब मी अशी विनंती करतो की 1, 2, 3 काढून, पण जे उपक्रम मध्ये भाग घेतील त्यांनाही आपण उत्तेजनार्थ म्हणून बक्षीस देऊ, म्हणजे नाराज कोणीच होणार नाही. तर माझी सर्व बालमित्रांना शुभेच्छा देतो. चांगले किल्ले, निबंध तुम्हाला जे जे दिलेल्या आहेत सूचना. लोकनेते भरत गावित यांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी अक्षरशः 16व्या शतकातील इतिहास आपल्या कल्पकतेने प्रत्यक्ष उभा केलाय. नगराध्यक्ष श्री जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष श्री नरेंद्र नगराडे आणि मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपालिकेचे कर्मचारी देखील विशेष परिश्रम घेत आहेत. या उपक्रमामुळे नवापुराच्या भूमीत शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क. जयवंत दादा जाधव, तसेच उपनगराध्यक्ष नरूभाऊ नगराळे आणि इथे आपले नगरसेवक वतनदादा सुद्धा आलेले आणि पालिकेचे सर्व स्टाफ, अधिकारी, कर्मचारी आलेले. तर आपण नवापुरात प्रथमच असा हा उपक्रम घेणार आहोत आणि अध्यक्ष महोदय आणि सर्व नगरसेवक मंडळींनी सांगितलं की अतिशय दुजोरा दिलाय उपक्रमाला. आपल्या स्वतःच्या वास्तूमध्ये टाउन हॉलचे शेड म्हणजे जवळपास आज उद्घाटनच समजा, अशा 52 गोष्टीने त्याचं उद्घाटन पण होत आहे. त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी खूप छान अशा संकल्पना ज्या केलेल्या असतील ते किल्ले बनवायचे तर आहेत आणि शिवाय जो किल्ला तुम्ही टीम बनवणार त्याबद्दल तुम्हाला 1-2 मिनिटं सांगायची पण आहे माहिती. त्याबद्दल टेन्शन नका घेऊ, पण माहिती सांगायची. ते नेटवरनं पण माहिती घेऊ शकता. आधी तुम्ही जे चित्र किंवा निबंध पण लिहून दिलेले आहेत ते पण आपण इथे कसं तुम्ही कागदावर लिहून दिले, आपण मग ते कुठ्यावर लावून मग ते सुद्धा इथे लावणार आहोत, म्हणजे ते कव्हर होतील तिथे. आणि तुम्ही सगळ्यांनी खूप आनंदाने, उत्साहाने, जसे महाराजांचे मावळे किल्ले, गड किल्ले बनवले होते त्यांनी, तर तसे तुम्ही सुद्धा बनवायचे आहे. आणि कुठेही कोणाचे धार्मिक भावना दुखावणार नाही असं काही काम आपण करायचं नाहीये, त्याच्यामुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखतील. महाराजांचे मावळे जसे सर्व जाती धर्मातले होते, सर्वांनी एकत्र येऊन मग हे काम केलं, तसं आपण सर्वांनी एकत्र येण्याची कल्पना यामागे आहे.
आणि एक दुसरं हे पण लक्षात ठेवा की आपण गड किल्ले, किती लोक तुमच्यातले गड किल्ले पाहायला गेले आजपर्यंतचे, ट्रेकिंग वगैरे केलंय दादा? कुठे? सोनगड, प्रतापगडला गेलाय बघा. तर विचार करा, आपल्याजवळ सोनगड आहे, बाकी पण काही किल्ले असतील, तर ते किल्ले आज इतके 300-400 वर्ष झाले बांधून, तरी ते टिकून आहे. परंतु आज त्यांची अवस्था खराब झालेली आहे. परंतु आता तुम्हाला जेव्हा कळेल मातीचे किल्ले बनवताना की साधा मातीचा किल्ला बनवायलाही आपल्याला काही तास लागतात, तर त्या काळी इतके वर्ष देऊन मग हे जे गड किल्ले बांधले ते आजच्या पिढीने आपण जतन संवर्धन केलं पाहिजे. त्या निमित्ताने तुम्ही आता नुकताच युनेस्कोनं भारतातले जे काही किल्ले यांना संरक्षित वास्तूचा दर्जा दिलाय, जसा साल्हेरचा किल्ला असो, बाकी किल्ले दिलेले, याचा सुद्धा त्या अनुषंगाने अभ्यास करा तुम्ही. आता मागच्या वेळेस जेव्हा नाशिकला स्पर्धा होती पालिकेमार्फत छत्रपती सेना म्हणून त्यांनी स्पर्धा घेतली होती हिरकणी महोत्सव, आणि त्याच्यात आई प्रमुख तिथे होत्या.